पुण्यातल्या सिंहगड रोड आणि निम्मजनगर या दोन मुख्य परिसरांमध्ये पाणी साठलेलं आहे। तर पिंपरी चिंचवड मधल्या लाल टोपी नगर परिसर या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय। घरांमध्ये चक्क गुडघाभर पाणी साठलेलं आहे आणि घरातल्या रहिवाशांना आता त्या ठिकाणच्या नागरिकांना घरातून पाण्याचा उपसा करावा लागतोय। या ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पिंपरी चिंचवड शहरात अक्षरशः पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासामध्ये 145 मिलीमीटर पाऊस काल या ठिकाणी झालेला आहे। त्याचं स्वरूप आपण पाहू शकतो की लाल टोपी नगर भागात याच आता गल्ली बोळांमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस आत आलेला आहे। त्याचप्रमाणे याच पावसाचं पाणी जे आहे ते आता प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की प्रत्येक नागरिक जे आहे ते मागे थांबले, घराच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत। त्याचप्रमाणे हा पाऊस जो आहे तो थांबण्याची वाट या ठिकाणी पाहताना आपल्याला एकूण थांबण्याची वाट पाहताना हे नागरिक जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात। याच संदर्भात आपण पाहिलं तर घरात लोकांच्या गुडघ्याभर पाणी जे आहे ते असलेलं एकूण चित्र या ठिकाणी दिसतंय। काय सांगाल, कधीपासून पाणी आहे घरात? रात्रीपासून आहे, पण सकाळी पहाटे जास्त प्रमाण वाढलंय। अच्छा, कधीपासून पाऊस सुरू आहे? रात्रीपासून पाऊस चालू आहे, पण सकाळी 6:30 वाजल्यापासून जास्त पाण्याचं प्रेशर वाढलंय। नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासून जे आहे ते पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक गल्लीत जे आहे ते लाल टोपी नगरच्या याच सखल भागामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की उताराचं पाणी जे आहे ते किती फ्लोने या ठिकाणी आलेलं आपल्याला एकूण या ठिकाणी या पाण्यावरून स्पष्ट होते की किती मोठा पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला एकूण पाहायला मिळते। जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड, मावळ आणि लोणावळा परिसरात गेल्या 2 दिवसापासून धुवाधार पाऊस जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की पवना नदी जी आहे त्याचा दुथडी भरून वाहू लागले आहे। पवना नदीचं पात्र जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्याच पवना नदीचं पाणी आता या ठिकाणी रस्त्यावर येऊ लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण गेल्या 2 दिवसात पाहिलं तर गेल्या 24 तासामध्ये 375 मिलीमीटर हा पाऊस पवना धरण परिसरात झाला, तर 145 मिलीमीटर पाऊस हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाला। त्याचप्रमाणे 370 मिलीमीटर पाऊस हा लोणावळ्यात झाल्यामुळे संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा जो आहे तो या ठिकाणी जलमय झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे नागरिक जे आहेत ते याच पाहण्याचा आनंद देखील लुटताना एकूण पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं तर रस्त्यावर पाणी या ठिकाणी सुरू व्हायला लागलं। थोड्या वेळात जे आहे असाच पाऊस सुरू राहिला तर हेच पाणी जे आहे ते मानवी वस्तीमध्ये घुसण्यास सुरुवात व्हायला आपल्याला या ठिकाणी वेळ लागणार आपल्याला पाहायला मिळणार आहे।